म्हणजे काय करतेस? नाश्ता आण ना, गोळी घ्यायची आहे. पण जरा धीर धरा ना. येत आहे नाश्ता. गुरु बनवताय. पुन्हा तेच. आई हो बा. उपमा बनवलाय बघ कसा झाला. बाबा घ्या बरं गरम गरम. का खाऊ कसं वाटतंय चव पा. कसं झाला? बेचव झालाय. मीठच नाही टाकलं त्यात. त्याचा उपमा काय आणि याचं आयुष्य काय, दोन्ही बेचवच. काहून बरं असं बोलत आहात तुम्ही? एवढं मनापासून त्यांनी बनवला ना आपल्यासाठी, मग काही कौतुक नाही काही नाही. छान झालाय बरं उपमा, खूप छान. रंग तर फारच सुरेख दिसत आहे. छान. छान झालंय बरं. खा तू खा. नाही नाही, तुम्ही घ्या ना, मी घेईन नंतर. मी घेत आहे रे, तू घे. छान जमलाय बरं तुला उपमा. या पुढे का नाही तुला मी पुरणाची पोळी, सांबार वडी, वडे भात सगळं हळूहळू शिकवीन बरं. हो हो. थोडं कठीण आहे पण तुला जमेल हळूहळू. हा. आई मला काही आता शेफ नाही व्हायचंय. ही तुमची सेवा फक्त सगळं माझ्या मनासारखं होईपर्यंत करणार आहे मी. एकदा मला हवं ते झालं की राधिकाकडे हात पसरायला नको. मग काय एखादी स्वयंपाकीण वगैरे ठेवेल का मला? तू नको काळजी करूस. नमस्कार वसंतराव. अरे नानासाहेब या. बसा बसा बसा. अगदी वेळेवर आला तो. गुरुने का नाही उपमा बनवला आहे. नाही मी आलोय, खाऊन आलोय. नाही थोडस खाणं. हा मी आणतो ना. थोडी चव तर पहा. हल्ली करते सगळं चांगलं वाटते. काय म्हणता नानासाहेब? वसंतराव कालचे बाळाचे फोटो दाखवायचे होते, ते घेऊन आलोय. अरे वा, बघू बघू. अरे वा, गोंडच देतो ना. काय तुम्हाला वेळेत यायला जमलं नाही, म्हटलं त्याला फोटो दाखवू आपण. बघा बघा कसे दिसतात बघा सगळे. क्या बात. हा फोटो. हो बघ बघ. ठीक आहे. हा बरं पोराला कसं आपल्या आईची आठवण काढत सारखं. हो ना, आता आई आई करतो. नानाजी बघू ना फोटो बारशाचे. नाही मी नव्हतो ना बारशाला. हा बघू. नाही नको कशाला. अरे आपण मस्तपैकी फोटोचा एक अल्बम तयार करूया, मग बघ हवा तेवढा वेळ. नाही नाही ते नाही, तिथे बघूच पण मोबाईलवर लगेच अंदाज येईल ना. नाही नाही आता कशाला, हे भेटत बरोबर नाही दिसत एवढे. नाही दिसतील ना. नाही काय मोबाईल मध्ये काय शेवटी आजकाल इतकं चांगला कॅमेरा येतो ना. त्या बघू बघतो ना. आओ द्या हो. अरे हॅलो. हा सुधीर भाऊ, नमस्कार नमस्कार. एक समिधाच्या बाबांचा फोन आहे, मी आलो बोलून. हा बोला सुधीरराव. ते नाना आणि बाबा असे विचित्र काय वागते. जाऊ दे मरो. मी माझ्या कामावर कॉन्सन्ट्रेट करतो. त्याच आहे. तुला काय वाटतं? लपवाछपी तुलाच करता येते? तुझा बाप आहे बे मी. अहो खा ना. हो काऊन बरं खात नाही तुम्ही उपमा? खातो. घे ना बा तूही खा ना. या थरवी. शाण माझे बाळ दे मम्मा. अहो जर नाश्ता वगैरे झाला ना की आनंदला सौमित्रला फोन करता का? मी विचारा ना कशी तब्येत आहे, डॉक्टर का म्हणतायत, पुढे का करायचं राधिक. झालं पुन्हा तेच तू. अगं हे सगळं आपल्याला कसं कळणार? आपण आता फार फार तर देवाजवळ प्रार्थना करू शकतो. मोरिया रे बाप्पा मोरिया रे,
मोरया रे बाप्पा मोरया रे अगरबत्ती रे बाप्पा अगरबत्ती रे गणपती वगैरे? अगरबत्ती रे बाबा अगरबत्ती रे माची सरी रे बाबा माची सरी मोरया चाललंय रे तुझं? बाप्पा मोरया रे मोरया रे अगरबत्ती बाप्पा काय मोरया गणपती रे. काय आता मोरया रे बाप्पा मोरया रे हो. मोरया रे बाप्पा अचानक काय सुचलं तुला मोरया हे मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया रे बाप्पा कुठे लावू रे हा इथे लावू रे बाप्पा इथे लावू रे याला म्हणतात करून करून भागले आणि देवपूजेला बसले. काय तू करून करून भागलास आणि देवपूजेला बसलास. अगं करून करून नाही चुकून चुकून भागलं असं म्हण. अगं ती खोटी सही केली ना राधिकाची ते चुकलं माझं. आता कशात अडकू देऊ नकोस अशी विनंती करतोय बाप्पाला. वाचव रे बाबा. कुणाचं काय तर कुणाचं काय. तुझं इकडे हे चाललंय आणि तिकडे त्या शनायाला काहीतरी सिक्रेट सांगायचंय म्हणून ती झाडाला जाऊन सिक्रेट सांगणार आहे. काय झाडाला हो झाडाला. का अरे तिच्या पोटात सिक्रेट पचत नव्हतं तर मी तिला ती झाडाची गोष्ट सांगितली. म्हणजे आपल्याला कोणाला सांगायचं असेल ना तर झाडाच्या कानात जाऊन सांग. तुला कोणी सांगितलं होतं हा आगाऊपणा करायला. अरे ते जाऊ दे रे आपण जाऊया का तिच्या मागे बघायला ती काय सांगते ते. चला अरे शनायाच्या मनात काय ते कळायला पाहिजे ना आपल्याला. शनाया शनाया हा मी शनायाबद्दलच बोलते ना मी. कळते ना काय सिक्रेट आहे ते. लवकरच कळेल ना मावशी. मी पण तिला तेच सांगत होतो शनाया की शनाया आपल्याला सांगेल आज ना उद्या नाही का. तिचं आपलं तेच चाललंय. पण मी तुम्हाला सांगणारच नाहीये. मी तुमच्या आधी ना एका ट्रीला जाऊन सांगणार. कुठल्या स्त्रीला. स्त्रीला नाही ट्री ट्री मोठी ट्री झाड. ट्री ट्रीला. एनिवेज मी निघाले बाय. अगं पण बाय. येडपटच आहे. झाडाला काय सांगते आणि तू पण तिला काही काहीच्या काही सांगते झाडाला सांग म्हणून. मी काय कळणार. किड्या ते जाऊ दे रे. आपण तिच्या मागे जाऊन बघूया का कुठल्या ट्रीला सांगते ते. तिच्या मागे कशाला खड्ड्यात पडू आपण. ती मूर्ख एक नंबरची स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेणार आहे ती. कुऱ्हाड नाही रे झाड. आपण जाऊन बघूया कुठल्या झाडाला सांगते. वडाच्या झाडाला की पिंपळाच्या झाडाला. मला तरी वाटतं ती वडाची साल पिंपळाला लावणार दुसरं काही नाही. मोरया रे बाप्पा मोरया रे. अरे यार जोर मी हे सांगत नाही तोवर माझं स्टमक असं दुखत राहणार आहे का. ट्री ट्री शोधली पाहिजे. ट्री ट्री ट्री. अरे अरे कसली फॅन्सी ट्री आहे. ट्री 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 ट्री. नाही यार ही खूप थिन ट्री आहे. फॅन्सी ट्री 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 ट्री. स्मॉल ट्री आहे. मोठा ट्री. मोठा ट्री मोठा ट्री मोठा ट्री. हाय बिग ट्रीज. ओके. Inky Pinky Ponky, father had a donkey, donkey cried, father cried, Inky Pinky Ponky. Hi tree. Hi tree. ऐक ना मला ना तुला एक सिक्रेट सांगायचं आहे. ओके तर सिक्रेट असं आहे राधिका मसाले आता राधिका मसाले नाही राहणार कारण ते शनाया मसाले होणार आहे. येस गॅरी माझ्या नावावर करणार आहे राधिका मसाले. सो कूल ना. तर ऐक ट्री प्लीज हे सिक्रेट कोणाला सांगू नकोस तर माझी खूप वाट लागेल. प्लीज प्लीज प्लीज. बैसटली काय राधिका मसाला हिच्या नावावर कोण करणार. गुरु सर ते इथंच काही खरं नाही सध्या. पण यांचा डाव आनंद सरायला सांगावं लागेल. काही उगा करते. हे ऊस केवढ्याला दिले. हे
ठीक आहे. गुड मॉर्निंग जेनी. मॉर्निंग. गुड मॉर्निंग. कशी आहेस? मस्त. येस. काय करते तू? प्रेझेंटेशन. नवीन ऑर्डरचं प्रेझेंटेशनची तयारी करतोय तो का? नाही, मी त्याला क्लिअरली सांगितलं होतं काही गरज नाही. मुद्दाम करतायत आपल्याला दाखवायला की बघा मी कसं व्यवस्थित काम करू शकतो, बघा मी अजूनही कसा तुमचा बॉस आहे. आमचा बॉस माय फूट. इथला बॉस ALF होती तेव्हा होता आणि आता हे राधिका मसाले आहे. इट्स ओके. हा ऍक्च्युली इट्स ओके. करू दे त्याला जे काही करायचं. तसंही आम्ही जाणार आहोत मीटिंग मध्ये. पानवकर सरांनी चांगला प्रेझेंटेशन तयार केलाय, ते जाऊन प्रेझेंट करायचं. सर किती वाजता आहे प्रेझेंटेशन? आता लंच नंतर दुपारी जाणार आहोत. हो म्हणजे एक आहे की जरा ते ऑर्डर मिळवणं डिफिकल्ट आहे, पण इम्पॉसिबल नाही. बघूया, चांगलंच होईल सगळं. पण ह्याला उभं करायचं नाही. हा रघु बोल. औषध आहे मॅडम, इकडं झाडाजवळ उभा आहे. तू वेडा आहेस का रे थोडा? नाही, तुला सांगितलं होतं की तू सगळे अपडेट्स दे, पण हे असे अपडेट्स देणार का आता की ती झाडाच्या बाजूला उभी आहे? सर काही बडबड करायला लागल्यात, झाडालाच सांगायला लागल्यात. काय बोल? मी कंपनी टेक ओव्हर करणार आहे आणि राधिका मसाल्याचं नाव शनाया मसाले करणार आहे आणि याला मदत गुरु सर करणार आहे. काही बडबड करायला लागलेत. मला तर काहीच कळत नाही. अरे झाड हसून हसून पडलं नाही का? चल 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 बाहेर रघु, बाहेर. हो ठीक आहे सर. काही कळलं ना. शनाया, रघुचा फोन होता, सांगत होता ती झाडाच्या बाजूला उभी आहे, झाडाबरोबर बोलतीये ती. काय? झाडाला सांगत होती की राधिका मसाला मी टेक ओव्हर करणार आहे, ते शनाया मसाला होणार. शनाया, अगर ऐसा हो जाएगा तो कितना फोन आया. अरे झाडाशी काय बोलते? मैं सच बोलूं, मुझे लगता है उसका ना ऊपर का चुकून झाड बोलला तर. जनी, येस सर. मी जरा कामाला जाऊन येतोय, महत्वाचं काम आहे. येस. तुम्ही थांबवलं का नाही? आणि तो जेनी म्हणून मलाच बघत होता. काय जेनी इथे मला बघून सांगतो मी. अरे जाऊ दे त्याला. हा गेला ना की मग आता शनाया आली ऑफिस मध्ये की आपण बोलू शकतो की तू कशी वेडी आहेस. उशीर आली ना, बघ बघ आता कसलं पनिशमेंट देतो बघ तिला. नाही हो, ती बकुळा मावशी म्हणतात ना, बरोबर आहे. ती झाडाशी बोलते ना ती, मग तो शेणच असू शकतो. हा माहित असं. हो मी पाठवतो. शेण्या आली. वहिनी शुद्धीवर कधी येणार काय माहिती. हो ना, कित्येक लोकांनी वहिनींसाठी प्रार्थना केली, तपास केले, अगदी देवाकडे गाणं सुद्धा घातलं. वहिनी काही शुद्धीवर येत नाही. हो ना, गॉड पण कसली परीक्षा देतो काय माहित. मग काय नाही. अगं कित्येक लोक त्यांची वाट बघतायत. तिकडे गुलमोहर सोसायटीत सगळेजण वाट बघतायत, तिकडे आपण त्यांची वाट बघतोय. हो, सगळेच वाट बघता इथे वहिनींची. इतक्या मेहनतीने ही कंपनी उभी केली आहे वहिनींनी, मोठी केली आहे. सोपं नसतं. आणि हे राधिका मसाले उभं करायला राधिका वहिनींनी काय काय नाही केलंय. ते खरी मसाले कुठले, आणि त्या गाडीवाल्यांना जाऊन चटणीच दिल्या.
जेनी, नॉट जस्ट चटनीज बट लोणचीज अँड पापड्स. अगं म्हणजे तुला माहितीये त्या घरी सगळे मसाले बनवायच्या, लोणची पापड सगळं बनवायच्या. एका हातात मसाल्यांची पिशवी आणि दुसऱ्या हातात कुरड्या आणि पापड्यांची पिशवी. ती वजन असायचं माहितीये त्या पिशव्यांमध्ये. आणि एवढं वजन घेऊन प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन विकलेत मसाले त्यांनी. कॅन यू बिलीव्ह? पावभाजीचा मसाला घरी कुठून विकलाय त्यांनी. आणि तो टेस्ट म्हणजे क्या बात आहे, काय टेस्ट लागायचा. मी कधी कधी तो मसाला कच्चा खायचो यार. आणि या मागे कारण काय माहितीये का कारण? काय सर? त्यांचा हाताची चव. ते ना असं खरा हृदयातून बनवायचे ते आपले मसाले. आणि त्या स्वतः त्या उखडमध्ये कुटून मसाले बनवायचे, म्हणून ही अशी टेस्ट मिळायची आपल्याला. सर मजा म्हणजे विकायचे मसाले म्हणजे तिखट, पण बोलण्यात किती गोडवा. हा क्या बात आहे. विकायचो काय? तिखट मसाले, आपण बोलणं कसं गोड. वा 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 वा. आणि सर रिस्पेक्ट, प्रत्येकाशी बोलताना अगदी लहान असो मोठा असो रिस्पेक्ट. करेक्ट. म्हणजे काका ही चटणी खाऊन बघा, एकदा खाऊन बघा, मला खात्री आहे की तुम्ही परत मागवाल ही चटणी आमच्याकडून. हो हो द्या ना द्या ना. आणि असं करून तो काका घ्यायचा. काकू ते इथे काकू इथे ये. जाऊ दे. काकू हे लोणचं खाऊन बघा, मला माहितीये तुम्हाला आवडणार. आणि समजा नाही आवडलं ना तर उद्या 2 पाकिटं फ्री देईन मी. हा आणि काकू बापरे बाप, त्यांना कधीच 2 फ्री पाकिटाची गरजच नाही पडली, कारण एवढे आवडायचे. सर सोपं नसतं हे सगळं करणं. हो रे, पण श्रेयस हे एवढं स्ट्रगल, हार्डवर्क आणि चॅलेंजेस फेस केल्याशिवाय ना सक्सेस मिळत नाही यार. कितीही झालं, एवढी मोठी कंपनी उभं करणं म्हणजे काय मस्करी आहे. यू हॅव टू स्टार्ट फ्रॉम स्क्रॅच, देन यू बिल्ड अन एम्पायर. हो यार, खरंच या गुड फॉर नथिंगने घरोघरी जाऊन मसाले सेल केले, घरात मसाले कुटले. मला पण असंच हार्डवर्क करावं लागेल, म्हणजे माझं शनाया मसाल्याचं ड्रीम पूर्ण होईल. हा आयडिया, मावशीला फोन करून मसाल्याचं मशीन मागवायला सांगते ऑनलाईन. म्हणजे फक्त बिझनेस आणि फॅक्टरी मोठी नाही केली, त्यांनी रिलेशनशिप्स पण एवढे मोठे मोठे केले. हे किती महत्वाचं असतं. आपण कुठेही गेलो तरी बिझनेस. तर हिला आपलं बोलणं पटलेलं दिसतं. अरे म्हणजे काय, घरी उखळ येणार बोलते. फोन वाचतो आणि काय हो मला हा सर बोला. अरे बापरे सर, एक महत्वाचं काम करत होतो, येऊन सांगतो तुम्हाला काय ते. मी निघतो आता लगेच ऑफिस मधून. ठीक आहे, ओके सर, भेटतो. चला मी निघतो, पोचायचं आहे, पानवलकर सरांना भेटायचं आहे प्रेझेंटेशन साठी. ऑल द बेस्ट. थँक्यू. ऑल द बेस्ट सर. मी घेतो बॅग्स आणि निघतो. हॅलो बाबा. अरे सुनबाई कशी आहेस तू? मी बरी आहे बाबा. बरोबर घे, आधी तू तर बशी बोल. हा बोला. हॅलो आई. बोल बेटा, कसा आहेस तू? एकदम बढिया. आई मला फर्स्ट प्राइज मिळालं पोएम कॉम्पिटिशन मध्ये. हो का? कॉंग्रॅच्युलेशन. तू आल्यावर ना आपण पार्टी पण करू. हो, आणि मी तुला एक छानसं गिफ्ट पण दे. ये माझ्या बाजारात आहे तुम्ही. बाकी काल पोचलीस ना व्यवस्थित तू? हो बाबा, नाही म्हणजे जरा भीती वाटत होती, पण पोचले. मी जाम घाबरलो होतो. हो म्हटलं कुठं तुला जाता येतं, कोण बघताय, सगळेच प्रॉब्लेम झाले असते ना. पण थँक्स लॉट, व्यवस्थित पार पडलोस तू. पण पुढे काळजी घ्या. बाबा मला असं वाटून राहिलं का यांना संशय आलाय. गुरुला?
मग काय करायचं? जे काय करायचं ते लवकरात लवकर करायला लागेल. मी फक्त योग्य वेळेची वाट पाहते आता. सुनबाई, तुला जो निर्णय घ्यायचा आहे तो घे. तुझे काय करशील मी बोलल्याप्रमाणे कायम तुझ्या पाठीशी कायम. तरी त्याला कळू दे ना काय चूक काय बरोबर. ठेवू फोन. हा, टेक केअर बेटा.